नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला सुरक्षित वातावरणाचा अधिकार देतो. तो म्हणजे पॉश कायदा 2013. हा फक्त एक नियम नाही, तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. चला, एका थेट प्रश्नानेच सुरुवात करूया. आपलं कामाचं ठिकाण खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण सुरक्षित वातावरण हा आपला मूलभूत अधिकार आहे. बघूया तो आपल्याला कसा मिळतो. तर आज आपण हा कायदा 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी सुरक्षेचा मूलभूत हक्क. मग पॉश कायदा 2013 नक्की आहे तरी काय? तिसरं, यामधली अंतर्गत समिती कशी असते? चौथं, तक्रार करण्याची प्रक्रिया काय आहे? आणि पाचवं, मालकांची काय कर्तव्ये आहेत आणि नियम मोडल्यास काय दंड आहे? चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा आहे सुरक्षेचा मूलभूत हक्क. आता बघा, हा पॉश कायदा म्हणजे फक्त कुठल्या तरी कंपनीची पॉलिसी नाहीये, नाही. याची मुळं थेट आपल्या भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे बघा, संविधानाचं कलम 14 काय सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की कामाच्या ठिकाणी सुरक्षितेचा हक्क सुद्धा सगळ्यांना सारखाच मिळायला हवा, तिथे कोणताही भेदभाव असता कामा नये. आणि याला जोडून येतं कलम 15. हे कलम लिंगाच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला स्पष्टपणे नाकारतं. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा थेट याच समानतेच्या हक्कावरचा हल्ला आहे. पण ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम 21. सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ इतका व्यापक केलाय की जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार सुद्धा येतो. आणि यामुळेच कामाच्या ठिकाणची सुरक्षितता हा आपला घटनात्मक हक्क बनतो. तर मग या घटनात्मक हक्कांना प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच अस्तित्वात आला पॉश कायदा 2013. ऐतिहासिक विशाखा गाईडलाईन्समधून या कायद्याचा जन्म झालाय आणि तोच हे हक्क कामाच्या ठिकाणी लागू करतो. पण एक मिनिट, लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय? अनेकांना हा प्रश्न पडतो. तर कायद्याने याची एक अतिशय स्पष्ट आणि विस्तृत व्याख्या दिली आहे. यात कोणत्याही प्रकारच्या अवांछित म्हणजे नको असलेल्या कृती किंवा वर्तनाचा समावेश होतो. कायद्यानुसार यामध्ये काय काय येतं? तर बघा, जाणून बुजून केलेला शारीरिक संपर्क, लैंगिक सुखाची मागणी करणं, लैंगिक अर्थाची टिप्पणी करणं, पोर्नोग्राफी दाखवणं किंवा इतर कोणतंही नको असलेलं शारीरिक, शाब्दिक किंवा हावभावांतून केलेलं लैंगिक वर्तन हे सगळं लैंगिक छळ मानलं जातं. आपला पुढचा विभाग आहे अंतर्गत समितीची रचना. कायदा तर आहे, पण त्याची अंमलबजावणी कोण करणार? इथेच येतो पॉश कायद्याचा कणा, म्हणजेच अंतर्गत समिती किंवा इंटरनल कमिटी. ही समितीच न्यायासाठी एक यंत्रणा म्हणून काम करते. आणि नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. कोणतंही ऑफिस, मग ते सरकारी असो, खाजगी कंपनी असो, हॉस्पिटल, शाळा किंवा एखादी NGO, जिथे 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे एक अंतर्गत समिती स्थापन करणं कायद्याने बंधनकारक आहे. या समितीची रचनाही फार विचारपूर्वक केली आहे. यामध्ये एक अध्यक्ष असतात, ज्या त्याच कार्यालयातील एक सिनियर महिला कर्मचारी असतात. कमीत कमी 2 सदस्य कर्मचाऱ्यांमधून घेतले जातात आणि एक बाह्य सदस्य असतो, जो एखाद्या NGOमधून किंवा लैंगिक छळाच्या मुद्द्यांवर काम करणारा तज्ज्ञ असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे समितीत निम्म्याहून अधिक सदस्य महिला असणं अनिवार्य आहे. हे का? तर चौकशी निष्पक्ष आणि संवेदनशीलतेने व्हावी यासाठी. आता पाहूया चौथा विभाग, तक्रार निवारण प्रक्रिया. समिती तर झाली, पण तक्रार करायची कशी? कायद्याने तक्रार दाखल करण्यापासून ते चौकशी पूर्ण करण्यापर्यंतची एक स्पष्ट आणि वेळेची चौकट आखून दिली आहे. या प्रक्रियेत 4 मुख्य टप्पे आहेत. हा प्रवास सुरू होतो एका लेखी तक्रारीने. त्यानंतर ज्या व्यक्तीवर आरोप आहे तिला नोटीस पाठवली जाते. मग समिती आपली चौकशी सुरू करते आणि शेवटी सगळी चौकशी पूर्ण झाल्यावर आपला अहवाल सादर करते. आणि या सगळ्या प्रक्रियेत वेळेला प्रचंड महत्त्व आहे. बघा, घटना घडल्यापासून 3 महिन्यांच्या आत तक्रार दाखल करायची असते. समितीला आपली चौकशी 90 दिवसात पूर्ण करावी लागते आणि चौकशी झाल्यावर 10 दिवसांच्या आत अहवाल देणं बंधनकारक आहे. यावरून दिसतं की ही प्रक्रिया जलद आणि निर्णायक असावी हे कायद्याला अपेक्षित आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, मालकांची कर्तव्य आणि दंड.
कारण हा कायदा फक्त तक्रारी ऐकत नाही, तर असे प्रकार घडूच नाहीत म्हणून मालकांवरही काही जबाबदाऱ्या टाकतो आणि त्या नाही पाळल्या तर त्याचे परिणामही गंभीर आहेत. प्रत्येक मालकाची काही प्रमुख कर्तव्य आहेत, जसं की अंतर्गत समिती स्थापन करणं आणि तिच्या सदस्यांची नावं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावणं, सर्व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे जागरूकता कार्यक्रम घेणं, समितीला चौकशीसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा पुरवणं आणि दाखल झालेल्या प्रकरणांचा वार्षिक अहवाल सादर करणं. आणि समजा जर एखाद्या मालकाने हे नियम पाळले नाहीत तर? उदाहरणार्थ, अंतर्गत समितीच स्थापन केली नाही, तर त्याला तब्बल 50,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. एवढंच नाही, जर हीच चूक पुन्हा झाली तर दंड दुप्पट होऊ शकतो आणि प्रकरण अजून गंभीर झाल्यास व्यवसायाचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो. म्हणजे हा कायदा किती सिरियस आहे हे आपल्या लक्षात येतं. पण शेवटी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या कायद्याचा उद्देश फक्त कोणाला तरी शिक्षा देणं नाहीये. त्याचा मूळ हेतू आहे एक चांगली, सकारात्मक आणि सन्मानपूर्ण कार्यसंस्कृती तयार करणं. कार्यनीती आणि कार्यसंस्कृती स्थापित करणं आवश्यक आहे, त्याशिवाय एक पोषक वातावरण तयार करणं अशक्य आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न, एक सुरक्षित आणि चांगली वर्क कल्चर बनवण्यात आपली प्रत्येकाची भूमिका काय असू शकते, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. कारण शेवटी एक सुरक्षित कामाचं ठिकाण ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे.